नमस्कार योकार. सध्या पणजेत वारे फिरता ते म्हणजे सी-सी-पी इलेक्शनाचे आणि आयज आमी एक खास मुलाखत तुमच्या मुखार घेवन आयल्यात. एका अशा मनशाची जाणेन सी-सी-पीच्या ह्या इलेक्शनात आपले इंडिपेंडंट पॅनल घाल्ले आसा. ते म्हणजे उत्पलबाब परिकार. जाणें आमी पणजेकार हो पॅनल सी-सी-पीच्या इलेक्शनात घाल्लो आसा. उत्पलबाब, सगळ्यांत पयलीं एक प्रश्न हय. म्हणजे व्हाय सी-सी-पी? ना पयलीं म्हणजे नमस्कार आनी म्हाका हो इंटरव्यूआन उलोवपा खातीर आपयल्या खातीर धन्यवाद. सी-सी-पी म्हणजे आमी अनेक आतां इतलीं वर्सां पणजेचे विशय हांव काडत आसा. स्मार्ट सिटी म्हणा किंवा अन्य कितें विशय वेगळे वेगळे. पण ते विशय फक्त मिडिया कडेन उलोवन जावचे ना. ते खंय तरी ताचेर काम एक्झिक्युशन करतलो. जे मॅकॅनिझम्स आमकां प्रोवायड केल्या कॉन्स्टिट्युशनान, तातूंत तो प्रोवायड करून ताचो फायदो करून घेवचो पडटलो. अँड वन ऑफ दॅट इज सी-सी-पी. म्हणजे सी-सी-पी जे म्युनिसिपल ऑर कॉर्पोरेशनाचें इलेक्शन जाता इज वन ऑफ द प्युअरेस्ट फॉर्म ऑफ इलेक्शन म्हणपाक येता, कित्याक पार्टीज ना. कॉन्स्टिट्युशन इटसेल्फ डजंट डिफायन पार्टीज. ते मागींच्या एक्टांनी आयला. सो ह्या फॉर्मेटान जर यू कॅन गो टू द पीपल अँड ट्राय टू गीव देम सगळ्यान बरे ऑप्शन्स. आनी आय एम नॉट सेईंग फक्त कॉर्पोरेटरूच आहे. आमकां फक्त कॉर्पोरेटर बरो आसप इतलें जायना. एक फूल पॅनल निवडून हाडूंक जाय, कित्याक पणजेचे अनेक विशय पॉलिसी रिलेटेड विशय आसा. अनेक विशय ते पॅनल जे म्युनिसिपालिटीन जो कंट्रोल येता तांकां कंट्रोल करपाक येता. सो म्हणून ते करचो ना जाल्यार केन्ना कितें करतलो पणजे खातीर. सो दीस इज द ऑपॉर्च्युनिटी अँड यू हॅव टू टेक इट. बेटे फक्त उलोवन ते तितलेंच दवरूंक जायना. यू हॅव टू एक्चुअली गो ऑन द ग्रावंड आनी लोकां फुडें वचून लोकांक एक ऑप्शन दिवन तांचो जर कल घेतलो जाल्यार काम करपाकूय मेळटलें. आनी म्हणून सी-सी-पीन पॅनल घालप अशें केलें. उत्पल, जस्ट तुम्ही म्हटले की यू फील इट इज अ ऑपॉर्च्युनिटी. सो तुम्ही हेर भाशणांनी तुमच्या मुलाखतींनी यू हॅव ऑलवेज मेन्शन यू आर अ रिस्क टेकर. सो हाकाच धरून हांव तुमकां विचारेन की सी-सी-पी इलेक्शन यू लूक एट इट एज अ रिस्की ऑपॉर्च्युनिटी काय जस्ट ऑपॉर्च्युनिटी म्हणून तुम्ही ना, पळयता? कितें आसा, इफ यू डोंट टेक रिस्क तुका मागीर कसली ऑपॉर्च्युनिटी घेवची ना. ऑपॉर्च्युनिटी तयार करपाक सुद्दां रिस्क घेवची पडटा. अँड खंयच्या हातून रिस्क आसा, हातून रिस्क आसा की इट इज लायक मल्टिट्यूड डिफरंट लेवलाचेर काम करचें पडटा. लायक द कॅन्डिडेट आसा, कॅन्डिडेटाक तयार करप, ताचेर अनेक प्रेशर येता. ताचो वाड्यार कसो हें आसता, फ्रेंड आसता, फॅमिली आसता, शेजारी आसता, ताचें इक्वेशन आसता. सो म्हणून ऑल्दो इट बिकम्स अ स्मॉलर कंटेस्ट, इट बिकम्स मोर लायवली आनी मोर रिस्की. तशें पळयलें, इट इज नॉट लायक स्ट्रेट बिटवीन मी एंड समवन एल्स. देर इज दीस ऑल दीस फॅक्टर्स आनी 30 कडेन 30 प्रमाणे वेगळे वॉर्ड आसता. 3 वॉर्ड रायबंद्रा रुरल टायप आसा. सिटीनूय वाडे टायप वाडो आसता, तशे वॉर्ड आसा. थोडे बिल्डिंग्स रेजिडेन्शियल एरिया वॉर्ड आसा. प्रत्येकाचे हे आसा, ताचे वेगळे वेगळे फॅक्टर्स आसा. सो कॉम्प्लिकेशन चड जाता आनी म्हणून रिस्कूय चड आसा म्हणपा येता. बट देन यू हॅव टू वर्क थ्रू दॅट. कितें करूंक जाय पणजे खातीर, लायक ऑल दीस म्युनिसिपल इश्यूज वीच आर पायलींग अप हातून सिटीन, ट्रॅफीक म्हणा, पार्कींग म्हणा, अँड ऑल दोज इश्यूज इफ यू वॉन्ट टू रियली एड्रेस देम, ते फक्त मिडिया फुडें उलोवन जावचें ना. यू वील हॅव टू गेट युअर कॉर्पोरेटर्स इलेक्टेड अँड देन दे वील एबल टू एड्रेस दीस इश्यूज. सो आसा, रिस्क आसा, बट वी हॅव टू टेक इट. येस. उत्पल बाब, सद्याक आतां अशें म्हणटात की 2027 इलेक्शन जे असेंब्ली इलेक्शन्स हय आसा, इट इज अ जेन-झी इलेक्शन हय वेर जेन-झी आर गोइंग टू वोट फॉर द फर्स्ट हय हय टायम. सी-सी-पी आसा दॅट इज ऑल्सो अ जेन-झी जे हय आतां इलेक्शन रायट्स हय वोटींग रायट्स हय आयले ते हय सगळे सी-सी-पीक हय वोटींग करतले. हय तातूंत भितर हांव तुमचें इंस्टाग्राम हँडल स्क्रोल करतालो. हय हय आय फावंड की इलेक्शन लागीं पावलां तशें तुमी इंस्टाग्रामाक लागीं आयल्यात किंवा अशें. सो हांव म्हणजे तुमी सोशल मिडियान कशें ना, करतात? तसोच हांव फक्त सोशल मिडिया लायक कितें जालां, खुबशे पॉलिटिक्सान ते एक 24 वरां किंवा 365 डेज सोशल मिडिया तो तितलोच तूं हांगा भोंवता, थंय वता तें दाखोवपाक यूज जाता. आय एम युजींग इट एज अ माय मॅसेज. म्हणजे कितें, हांव आतां तुजे कडेन उलयतां इंटरव्यूंतल्यान, तातूंत हांव म्हजें थिंकींग, म्हजें विजन
तसो दवरता. हांव जनरली हांवें म्हणजे कितले तुम्ही फोटोग्राफर व्हिडिओग्राफर घेऊन भोंवनात. ना तशें तितलो दॅट इज नॉट माय स्ट्रेस. आतां हांव कॅम्पेन करता तेन्ना ते फोटो काडटात हें जाता दॅट इज फायन. पण हांवें 5 वर्सां हांव प्रत्येक वाड्यार वता किंवा खंयच्या पुजेक वता किंवा लोकांक मेळटा ते थंय हांव सोशल मिडिया केन्नाच घेवन वचूंक ना. बट एट द सेम टायम social media has become one of the fastest media to decimate your ideas. So ते कित्याक वापरचें न्ही. So right now since CCP is there, whatever I am thinking, what I want to do, म्हणजे थ्रू अवर पॅनल, इट्स नॉट जस्ट माय पॅनल, तातूंत वेगळे वेगळे सिनियर लोक आसात आनी तांकां घेवन वता. आय एम जस्ट एक तातूंतलो आय एम वन कॉक इन दॅट व्हील. पण ते जर सोशल मिडियांतल्यान लोकां फुडें विशय दवरले वता ना दीस इंटरव्यू ऑर एनी अदर इंटरव्यू आय हॅव डन, आय फायंड सरप्रायझींग द अदर सायड इज नॉट डुईंग एनी इंटरेक्शन विथ द वोटर्स. ओके. म्हणजे तांचो मॉडेल कितें हो म्हाका एक हे दिसपाक लागला की तो इज दॅट मॉडेल की फक्त मनी मसल असो काय कितें कितें तरी लोकां कडेन इंटरेक्शन आसूंक जाय. कितें हें आसा विजन आसा. नन ऑफ द लिडरशीप ऑन द अदर सायड आय हॅव नॉट सीन दॅम इंटरेक्टींग डायरेक्टली विथ पीपल थ्रू आयडियाज. म्हणजे बेटे हांगा विजीट करून न्हय. आय एम ट्रायंग टू एक्सप्रेस माय व्यू द वे वॉट इश्यूज आय वील एड्रेस, म्हणजे आय वॉन्ट टू सॉल्व फॉर पेंजीम. आनी म्हजे बरोबर जे कॉर्पोरेट निवडून येतले ते त्या हातूंतल्यानूच आसा. सो ते तशेच विचार आसा. अनेक विशय आसा पणजेचे. म्हणजे हांव भोंवताना सुद्दां म्हाका काल हांव रायबंद्रा सकाळी 9 ते रातचो 9 पर्यंत आशिल्लो. आय हॅव वॉक्ड फॉर दॅट मेनी आवर्स इन रायबंदर अँड आय हॅव कवर्ड, म्हणजे ते हेल्थ एपार पळयतालो, ऑलमोस्ट 15 किलोमिटर्स इन वन डे. सो तितले हे करून लोकां कडेन आय केम टू नो लॉट ऑफ न्यू इश्यूज ओवर देर. कळ्ळें. जेट्टीचो विशय कितें आसा तो नवी बांदल्या, मागीर थंय 39 एप्लिकेशन्स जाल्या. ग्रावंड जो एक्विजिशन जाला पळय थंयच्यान आय हॅव बीन टोल्ड बाय वन ऑफ द रेजिडेंट्स की थंय 39 एप्लिकेशन्स आसा म्हणून. अशे अनेक विशय आसा जे लोकां मदीं भोंवून कळटा आनी ते सोशल मिडियांतल्यान आय कॅन एक्सप्रेस इट अँड टेक इट टू द विजन. सो वाय नॉट. तुवेंच सांगलें की इट्स अ जेनझी इलेक्शन. सो सोशल मिडिया इज अ जेनझी मिडियम. आतां म्हजे कडेन जेनझी लँग्वेज जातली काय आय डोंट नो. मे बी आय वील ट्राय टू लर्न इट बट इट्स डिफिकल्ट. माय सन युजीस some of the Gen Z language. I'll make some attempt to maybe try to learn it. ओके. बट अगेन सोशल मिडिया पळयतना म्हाका आनी एक नोट जालें तें म्हणजे वेन वी से की गुड गव्हर्नन्स इज पिपल्स गव्हर्नन्स. आनी तुमी एक व्हिडिओ क्लिप घातला की तुमचो मॅनिफेस्टो आसा तो तुमी आउट केला. बट तरी सुद्दां लोकांक कोणाकूय दिसता की आपलो खंयचो तरी विशय सुटला किंवा तो येवपाक जाय, जाल्यार तुमी गुगल फॉर्म लिंकय घातला जंय लोक आपले किंवा पणजेचो लोक आपूण थंय घालूं शकता. सो हो विचार खंयच्यान आयलो? ना म्हणजे दॅट इज आमकां बेसिकली सी अगेन हांव आतां काल रायबंदर सगळें भोंवलो म्हणटा पळय, म्हाका अनेक हातूंतल्यान पॉयंट्स येयले. पण वाय नॉट यूज द सोशल मिडिया टू गॅदर इन्फॉर्मेशन. म्हणजे वी हॅव टू बी बोथ. म्हणजे आय वॉन्ट टू बी ऑन द ग्रावंड आनी लोकां मदीं मेळून पॉयंट्स कळटा. मेन मेळून कितें कळटा ना ते लोक कशे रावतात आनी ताची एक्चुअल थंय लोकल बारीक बारीक समस्या. लायक एके कडेन गेल्लो हांगा मानसवाडो म्हणटात ते वयर असो एक दोंगरार वयर चडून सोपणां करून थंय कसो कितें प्रॉब्लेम येता, कितले थंयचे स्टेप्स हेला ते खंय तरी तकलेन उरता. म्हणजे थंयचो कॉर्पोरेटर आयलो, आमचे पॅनल आयले की हांगा सोपणां सगळीं तांकां करून दिवंक जाय. ते खंय तरी बॅक ऑफ युअर मायंड उरता. मागीर तो तुजे कडेन आयलो तेन्ना रोखडेंच याद येता, अरे आमी थंय गेल्ले. सो म्हणून भोंवप इम्पॉर्टंट दिसता. बट एट दॅट सेम टायम Gen Z लोक आणि many of the people are using social media for consuming news. So why not use that? And also it can be interactive by taking input from them. कळ्ळें न्ही. हांव कितें इन लायक द पिरियड जे नोटिफाय जाला इलेक्शन तेन्नाच्यान आतां पर्यंत इज व्हेरी शॉर्ट पिरियड. I won't able to go to every place, although I am trying hard. I am walking minimum 8 hours every day, different wards. But still तातूंत 100% जातले coverage, I don't know. But use the medium which is social media to gather information. So it was but obvious. उत्पल बाब, तुमी आतां म्हटलें की ओपोजिशन जो आसा तातूंत भितर कांय तुमकां तयारी केल्ली किंवा खंय वता असो दिश्टी पडना, कोणा कडेन उलयता दिश्टी पडना, दॅट कॅनॉट बी सीन. पूण
एट द सेम टाइम वी नो की तुम्ही स्वताक म्हणटा की यू आर अ हार्डकोर BJP कार्यकर्ता. ओपोजीट जे आसात तेय रुलिंग पार्टीक कनेक्टेड आसात डिरेक्टली. ते दो पट वी ते से ते पटे घालून कार्यकर्ता. ना ते आता दो वी ऑरेंज से आणि की ग्रीन पटे घालता विथ सिम्बॉल. सी विचारधारा असता पळय हय. ती पटो ना तेच घालून. म्हणटा की हय दो इट इज पार्टी लेवल इलेक्शन जरी जायना हय तरी आमी अशें म्हणू शकता BJP वर्सीस BJP. ना ते कितें म्हणपाचें एडून ना तशें म्हणपाक येना कित्याक म्हजे बरोबर बाकीच्या पार्टीचे लोक आसा. एका 2 पार्ट्यांनी आमकां भायल्यांतल्यान सपोर्ट केला. कळ्ळें न्ही. पण इट इज दॅट पॅनल ऑफ गूड इंडिविज्युअल्स. कळ्ळें न्ही. तातूंत अनेक लोक जाणी दे हॅव वर्कड विथ माय फादर ते आसा खूब जाण आनी अन्य लोकूय आसा. इट इज अ एक्सपेरिमेंट फॉर सेक ऑफ पेंजीम. कळ्ळें न्ही. आनी विचारधारा बी सगळे उलयतात पळय ते पट्टे घालून येना. कळ्ळें न्ही. विचारधारा मनान काळजान आसची पडटा. ते बेटे ढोंगीपणा केलो तातूंत ती येना. सो हांव म्हणटा इट इज पीपल फ्रॉम पेंजीम हू हॅव गॅदर्ड टुगेदर टू चेंज द करंट सेटअप वीच इज गव्हर्निंग दॅम इन CCP. इट इज अ बेसीक फंडामेंट. तातूंत वेगळे वेगळे आयडियोलॉजीचे लोक आसा. वॉट फंडामेंटल क्वेश्चन आय एम आस्किंग इज वेदर दीस पर्सन वील बी गूड टू बी इन द लायक जॅक सुकीजा इज विथ अस. कळ्ळें न्ही. आय आस्क ओवर देर बाबुशाचो मनीस गेल्लो बरो काय जॅक सुकीजा सारको मनीस गेल्लो बरो कावन्सिलर. कळ्ळें न्ही. आय मे नॉट एग्री विथ 10 out of 10 with him, but I might agree with 8 out of 10 न्ही when it comes to Panjim. कळ्ळें. सो दॅट इज द इशू. सो दॅट्स वाय वी आर वर्किंग टुगेदर. कळ्ळें. सो वी हॅव टू चेंज दॅट सेटअप कसो आसा सद्या पणजेन की कावन्सिलर इज इलेक्टेड जस्ट टू मेक हीज सन मेयर. बाकीचे तो वॉर्डान काम करूं कोण. आय एम नॉट जजींग दॅट. डिफरंट कॉर्पोरेटर्स मायट हॅव परफॉर्म एट डिफरंट लेवल्स. ऑल्दो ते म्हणटा 50% नव्या नांवां दिता म्हणजे 50%नी तरी काम करूंक ना अशें म्हणटात ते. पण कॉर्पोरेटर्स मायट हॅव वर्कड एट डिफरंट लेवल्स. आमी जे कॅन्डिडेट दिला आर ऑल्सो व्हेरी गूड. तेय तशें काम करतले. बट इट इज मच बियॉन्ड दॅट. ते पणजेचे सिटीचे फूल कितें म्हणटात ते पॉलिसी प्लॅनिंग, ट्रॅफीक म्हणा, पार्कींग म्हणा. लायक पार्कींग एक कॉन्ट्रॅक्टराक दिला. बाकीचे कितें तातूंतल्यान सिटीक रेवेन्यू मेळयला तो यूज करून पार्कींग इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव जाला ना. वेर यू आर पार्कींग अर्लियर थंय तूं आतां पार्क करता. ओन्ली थिंग डिफरन्स इज यू आर पेईंग 20 rupees टू अ कॉन्ट्रॅक्टर हू इज अ फ्रेंड. कळ्ळें न्ही. सो दीज आर द इश्यूज. सो वी वॉन्ट टू एड्रेस ऑल दीस इश्यूज. भितरले भितर सेटिंग चल्लां अशें म्हणटात. ते खूब कडेन चल्लां. मातसो CCP कडच्यान भायर वता. तुमी मेन्शन केलें की विचारधारा आशिल्लो मनीस पट्टे घालून भोंवना. आयज ना आमकां ना हांव गोंयांत म्हणटा तर रॉंग कोट केलो. हां फक्त पट्टे घालून भोंवतात ताचे कडेन विचारधारा आसता अशें आसता ना. अशी ना. हय सो केन्ना केन्ना विचारधारा आसप चड इम्पॉर्टंट आसता. सो गोंयांत आयज जे आमी वेगळे वेगळे विचार पळयतात किंवा वेगळे वेगळे जे आंदोलनां पळयतात थंय हे विचारधारा किंवा विचारधारी आशिल्ले मनीस पावनात अशें म्हणूंक शकता. ना हांव कितें म्हणटा ही आंदोलनां जाता तुवें पळयल्या आनी इतले चर्नींग तुवें केन्ना पयलीं पळोवंक नासतलें. ही कित्याक जाता पळय हो प्रश्न आमी विचारूंक जाय. कळ्ळें. आनी वेन माय फादर वॉज वर्कींग एक खंय तरी दिसतालें की ही हॅड अ कॅमिस्ट्री विथ द पीपल. कळ्ळें न्ही. आनी कॅमिस्ट्री आसल्यार कितें लायक मिराबागचे जो प्रोटेस्ट चल्ला. इनफॅक्ट वन ऑफ द मिडियाक तांणी डायरेक्ट सांगलें लास्ट टायम असो कितें बंदारा प्रोजेक्ट आयिल्लो तेन्ना तांणी प्रोटेस्ट केल्लो आनी भाई हॅड कम देर एंड ही लिसन टू अस आनी तो कॅन्सल केलो म्हणून. कळ्ळें न्ही. दॅट मॅकॅनिझम अजून आसा काय कितें. कळ्ळें न्ही. सो ते खंय तरी लोकांक दिसलें की आपलो लोकल जो सामको आमी पणजेकार म्हणटा, आमी गोंयकार म्हणटा, आमी गांवकार जे गांवांतले लोक आसा तांचो वॉयस कितलो आसा. कळ्ळें न्ही. आनी हे खंय तरी दिसना जालें आनी खंय तरी तांचेर कितें थोपपाचो प्रयत्न जाता पळय तेन्ना हातूंतल्यान ह्यो चळवळी भायर सरल्या अशें म्हाका दिसता. आनी दीस हॅज टू बी एड्रेस्ड. इट इज नॉट गूड फॉर द सोसायटी. इतल्यो अश्यो प्रत्येक हातूंत प्रोटेस्ट पयलीं जाताले पण खुबदां कितें तरी अंडरस्टँडींग जातालें. कितें तरी गव्हर्मेंट उलोवन तांचे कडेन देर वॉज सम थिंकींग. कळ्ळें न्ही. पण थोडे प्रोटेस्टाकूय जाता. कळ्ळें न्ही. सगळेंच हांव म्हणना. कळ्ळें न्ही. पण यू हॅव टू हॅव दॅट मॅकॅनिझम. आनी तें मॅकॅनिझम खंय तरी तुटलां काय कितें असो एक प्रश्न येता हालीं. त्यामुळे आमी आतां एवरी डे अ सिंगल प्रोटेस्ट पळयतात. दिसान दीस एक प्रोटेस्ट वाडत आसात. फाटीं तर एकाच दिसा 3-4 प्रोटेस्ट एकाच दिसा चालू आशिल्ले अशे तरे लेवलाचेर पावले. सो खंय तरी अशें तुमकां दिसता की पीपल हॅव स्टार्टेड रियलायझींग वॉट इज गूड वॉट इज बॅड.
ना ते सदांच आसता, पण कितें आसा ते तांकां तो वॉयस खंय तरी आयकून जो घेवपाक एक प्रोटेस्ट करचो पडटा, अशें जाला सिच्युएशन. तो अदर मॅकॅनिझम्सांतल्यान सॉल्व जावंक जाय. आनी तो जायना आनी खंयचो आतां फॉर एनी प्रोजेक्ट म्हटल्यार तो गव्हर्मेंटाचे हे आतां इवन 39A जो व्हडलो विशय जाला पळय, 39A कायंड ऑफ गांवकारांची म्हणजे आमचे विलेजीस आसा ताचो जो डेव्हलपमेंट जातलो, इट इज नॉट रिलेटेड टू एनी प्रोजेक्ट. आय एम नॉट टॉकिंग ऑफ प्रोजेक्ट स्पेसिफीक. तो डेव्हलपमेंट त्या विलेजर्सांचो तातूंत कितलो से आसा, केदो प्रोजेक्ट आसचो. सी आमकां गोंय कॉन्क्रिटायजेशन, हांव काय रायबंदर आशिल्लो, इट वॉज प्रिस्टीन, कळ्ळें न्ही, सारकें थंय आमकां बिल्डिंगो येयल्ल्यो जाय, अशे अनेक विशय आसा, कळ्ळें न्ही. मे बी काही पॉलिटिशियन्सांक जाय आसत कित्याक इट्स सोर्स ऑफ फंडींग कितें आसूं शकता, पण गांवांतल्या लोकांक जाय तांचो कितलो भितर से आसा, तो से कमी जालो असो दिसता, म्हणून ती एंग्जायटी आसा. इट इज नॉट स्पेसिफीक टू, म्हणजे ते एज अ स्पेसिफीक प्रोजेक्ट आसा पळय ते थंयच्या रुपान येता प्रोटेस्ट, पण ते सगळी कडेन म्हाका एक खंय तरी आय गेट अ लायक पल्स पळयली आमच्या गांवांनी, जाल्यार ही पल्स दिसता की खंय तरी तांचो से कमी जाला आनी तो से परत गव्हर्मेंटान कशा तरी प्रकारे रिस्टोर करूंक जाय. उत्पल बाब, एक म्हाका तुमचें डायरेक्ट ओपिनियन जाय. तुमी हालींच एक कडेन म्हटलें की आयज जी भाजपा आसा दॅट इज नॉट ऑफ मनोहर भाईज आयडियोलॉजी ऑर ओपिनियन्स. खंय तरी मनोहर भाईक आयच्या भाजपान कुशीन दवरला अशें दिसता तुमकां? हांव सिंपल सांगता, मनोहर भाई आसतना, बाबा आसतना MLA, मिनिस्टर आनी ताचो पूत मेयर हें जावूं शकपाचें? सिंपल आसा, इतलोच बेसीक क्वेश्चन. आनी कशें जालें, म्हणजे खंय तरी तुमी सरेंडर जाल्या, देंगापोंच्यान गेल्या, कळ्ळें न्ही. सो तें दिसून येता एन्ड आय डोंट थिंक दॅट वूड हॅव बीन. सो तें खंय तरी रिस्टोर जावपाक जाय परतें. सो दीस कायंड ऑफ पॉलिटिक्स आसा पळय, हातूंत गोंयचें विजन दिसचें ना. हांव कॅमिस्ट्री उलयता पळय इज इम्पॉर्टंट इन दॅट. सी म्हाका बायपोल टिकेट डिनाय केल्ली, आय डिडंट रिबेल, कळ्ळें न्ही. सो इट वॉजंट दॅट टिकेट वॉज नॉट इम्पॉर्टंट, बट जें चल्लां पळय तें खंय तरी कॅमिस्ट्री आसूंक जाय, ती कॅमिस्ट्री वता आनी जस्ट बिकम आल्जेब्रा. सगळे एडिशन्स करून सरकार हाडप तें करपाक येता, कळ्ळें न्ही. केन्ना केन्ना आल्जेब्राय लागताच, पण एक मेन कॅमिस्ट्री आसूंक जाय लोकां मदीं. ती कॅमिस्ट्री हे करपाक अशे अनेक मुद्दे आसा आनी ते अशें जाता वेन दॅट बेसीक फंडामेंटल इथॉस ऑफ द पार्टी सुद्दां फॉलो जायना, तेन्ना ती मागीर खंय तरी ब्रेक जावपाक शकता. वी हॅव सीन मनोहर भाई फायटींग अगेन्स्ट फॅमिली राज, काँग्रेसीचे फॅमिली राज, पूण आयज तेच काँग्रेसींतले फॅमिली राज करपी लोक भाजपात आमकां दिसतात. सो हें कशें ना, तेच इक्वेशन सांगता बसता, तेच हाकाच धरून तो हें दॅट इज जाता. वॉट आय एम सेयींग न्ही. दॅट इज वॉट आय एम सेयींग की खंय तरी तो इथॉस हें जाला, फाटी पडला. फाटी पडला. आनी म्हणून हांव सद्या जो इंडिपेंडंट आसा इज अ रायट पोजिशन म्हजे तरी अशें दिसता. इतोच फाटी पडला काय एक इंडिव्हिज्युअलाकूच कुशीन दवरला आनी दे आर लिडींग द पार्टी अशें दिसता. म्हणजे जाणेन भाजपा सारकी पार्टी गोंयांत उबी केली. ना, बट ते अगेन तूं तेच सांगता न्ही, आय वॉज डिनायड टिकेट इन फॉर द बायपोल, आय डिडंट रेबेल, कळ्ळें न्ही. सो इट्स नॉट उत्पल पर्रीकर इज नॉट इम्पॉर्टंट, कळ्ळें न्ही. ते खंय तरी सारकें आशिल्लें, मे बी आय वुडंट हॅव बीन इवन डुईंग दीस. कळ्ळें. वेन ही वॉज द लिडर तेन्ना आय डिडंट कम इन पॉलिटिक्स, बट नाव आय एम अ सिटीजन. म्हाकाय अधिकार आसा टू कंटेस्ट, म्हाकाय अधिकार आसा टू मोबिलायज पॉलिटिकली, म्हाकाय अधिकार आसा टू वोट, कळ्ळें न्ही. हो प्रश्न आसा आनी ते खंय तरी वेगळ्या तरेन चल्ला सद्या. सो म्हणून आय एम इंडिपेंडंट रायट नाव माय फोकस इज टोटली ऑन पणजी. कित्याक हांगा जर आमी चेंज करपाक शकले देन वी कॅन डू लॉट ऑफ गूड वर्क फॉर पणजी एंड देन इव्हेंच्युअली फॉर गोवा. उत्पल बाब, तुम्ही खूप कडेन म्हटला हो स्टेटमेंट तुम्ही खूप कडेन केला की भाई आसतना तुम्ही पॉलिटिक्सान केन्नाच येवं ना. ताणी आडायल्लें काय तुमकां दिसूना की ना येवचें? वी नेवर फॉलो, म्हणजे अशें करपाचें नाशिल्लेंच न्ही. सो इनफॅक्ट सी, यू कॅन इनहेरिट फॅमिली वेल्थ, यू कॅन इनहेरिट फॅमिली बिजनेस, पण पॉलिटिकल हें आसा पळय दॅट यू हॅव टू वर्क हार्ड. सो आय एम ग्रेटफूल फॉर फ्यू पीपल हू हॅव डिनायड मी दॅट थ्रू इनहेरिटन्स सो दॅट आय कॅन वर्क. बट नाव आय एम रियली वर्कींग लायक लोकांक मेळप हें करून, हार्डवर्क करून
हे मेळयल्यार चड सॅटिस्फॅक्शन आसतलें. सो सो ताचेर हांव चड विचार करना. आय हॅव टू लायक आय नो वॉट आय एम एक्सप्रेसींग माय व्यूज पणजेच्या लोकां फुडें आनी गोंयच्या लोकां फुडें, आनी म्हजें हार्डवर्क आय एम डुईंग इन ऑन द फील्ड. सो लेट अस सी. आय एम म्हणजे कॉन्फिडंट आय विल गेट गूड रिझल्ट. म्हणजे डायरेक्ट खुर्चेर बसच्या वाट्याचे तुम्ही शुन्यांतल्यान परत घडटात अशें म्हणू शकतात. ते सदांच बरें आसता. सो हां. यू शुन्यांतल्यान म्हणपाक येवचें ना. आय ऑलवेज हॅव द नेम या वीच इज देर वीच आय कॅनॉट डिनाय. या कळ्ळें न्ही. आनी आय हॅव लर्न मॅनी थिंग्स फ्रॉम हीम. सो दॅट इज देर इन मी एंड वीच मॅनी पीपल आर सेन्सींग वेन आय गो एवरीवेर. आनी म्हणून म्हज्या बरोबर अशी टीम जाल्या. नाजाल्यार 30 कॅन्डिडेट एटलिस्ट 30 म्हणल्यार खुबशे जाण आशिल्ले दुसऱ्या हातूंतल्यान आयल्या, थोडे जाण. पूण खुबशे जाण अशे आयले जे पयलीं बाबा बरोबर काम करताले ऑर म्हाका नव्यान जॉयन जाल्या. तांकां कितें तरी म्हज्या बरोबर काम करनशें दिसलां. इट्स नॉट इजी टू फील्ड सो मेनी कॅन्डिडेट्स इन अ म्युनिसिपल इलेक्शन विथ सो मच प्रेशर ऑन देम. सो दॅट्स वी आर वर्किंग हार्ड आनी आमकां लोकांचो सपोर्ट मेळटलो हाचें म्हाका पूर्ण कॉन्फिडन्स आसा, कित्याक तें म्हाका वातावरण दिसपाक लागलें. येस. जशें तुमी सांगले वचून की तुमचे लोक आसात जे सपोर्टेड बाय अदर पार्टीज ऑल्सो. सो लेट्स टेक डिरेक्टली एज काँग्रेस. आमी पयलीं पळयलां मनोहरभाई हॅज ऑलवेज बीन म्हणजे आयडियोलॉजी डिफरंट आसताल्यो काँग्रेसीच्यो हे ते. सो ते नाते जुळना आशिल्ले खंय भाजपाचे किंवा काँग्रेस डायरेक्टली म्हणया मनोहरभाईचे आनी काँग्रेसीचे. पुणून ह्या CCPच्या इलेक्शनान ते तुमचे कडेन नाते जुळटना आमकां दिश्टी पडटा. ना, सो ह्या नात्याक नांव कितें दिवपाचें? ना ते सद्या नात्याक नाते जुळटना अशें हांव म्हणचो ना. हांव डे वन सांगलां. इट इज इंडिविज्युअल्स. तातूंत काँग्रेसमॅन आसा, खुबशे जाण म्हज्या बरोबर आशिल्लेय आसा. कळ्ळें न्ही. तांची ग्रोथ BJPन जाल्या. आपाचेय आतां जॉयन जाल्या. सो इट इज फॉर पणजे. सी, आमी प्रत्येक कडेन आमकां खंयच्या तरी पॉलिटिकल ट्रायबान किंवा पॉलिटिकल ग्रुपिंगान घालपाची आवश्यकता ना. कळ्ळें न्ही. आयडियोलॉजी आसता, म्हजी आयडियोलॉजी आसा आनी दुसऱ्याची आयडियोलॉजी वीच मायट बी डिफरंट फ्रॉम मी. पण हांगा जर आवश्यकता ना आनी समथींग पणजे खातीर कितें करपाक म्हाका मेकॅनिझम अवेलेबल आसा वीच इज फ्री ऑफ पॉलिटिकल पार्टीज, आय एम युजींग दॅट. सो हातूंत व्हडले अशें जुळोवपाचें किंवा ना. वी आर वर्किंग टुगेदर पणजेन अनसीट करपाक द प्रेझेंट डिस्पेन्सेशन इन CCP सो दॅट सम गूड थिंग कॅन बी डन. इट इज एज सिंपल एज दॅट. म्हणून म्हाका सपोर्ट अक्रॉस स्पेक्ट्रम आसा. दीस इज अ एक्सपेरिमेंट म्हणपाक येता. आय एम नॉट डिनायंग इट्स नॉट अ एक्सपेरिमेंट ऑर समथींग. इट मायट बी अ एक्सपेरिमेंट, बट वी आर गोईंग अहेड फॉर सेक ऑफ पणजी. सक्सेस येतलो दिसपाक लागला सारकें, कॉन्फिडंट आसा. तातूंतल्यान आमी कितें तें बरें करतले. सो कॅन वी नेम इट एज युनिटी फॉर बेटरमेंट? म्हणपा येता आमी पणजेकार न्ही. दॅट इज द नेम. आनी कांय म्हणपाची गरज ना. ताचे पलीकडे कितें तें आय हॅव नॉट डिसायड. माय फोकस इज पणजे. सो सद्याक CCP मेरेन तुमचो फोकस लक्ष आसा. उपरांतचे मागीर कित्याक वन स्टेप एट अ टायम म्हणटात तशें. कळ्ळें न्ही. पयलींच हें करून जायना. बिकॉज कितें आसा जाणा, ऑल दीस चळवळी जाता. कळ्ळें न्ही. ऑल प्रोटेस्ट जाता. ते खंय तरी इलेक्ट्रल हातूंतल्यानूय सक्सेस करून ते सायकल कंप्लीट करपाक जाय. This will be the one first mechanism where we will complete the cycle. ना जाल्यार प्रोटेस्ट जाता आनी सगळें जावन ते खंय तरी फिजल आउट जाता. तशें जावंक जायना. सो इलेक्टरली कितें अशें एक मेकॅनिझम करून ताका सक्सेस हाडप इज ऑल्सो रिक्वायर्ड. एंड दीस इज लायक दॅट फर्स्ट एक्सपेरिमेंट. उत्तल बाब, बिफोर एंडिंग दिस इंटरव्यू, द लास्ट क्वेश्चन. वी हॅव सीन यू फायटींग अगेन्स्ट कॅसिनोज जे पणजेत आसात. आनीक मनोहरभाई सुद्दां जेन्ना इलेक्शनाक हें केल्लें तेन्ना ताणें हें केल्लें की कॅसिनो आमी भायर काडटले, मशाल रॅली काडिल्ली. बट देन लेटर ऑन BJP केम इन टू पावर एंड कॅसिनोज मात थंयच उरले. वील द हिस्ट्री रिपीट? ना, हांवें 2022 क्लियर सांगलां. कळ्ळें न्ही. की फर्स्ट थिंग वी नीड टू डू इज ब्रिंग अ मोरटोरियम ऑन न्यू ग्रोथ. आनी जर तें केल्लें न्ही तेन्ना लायक सिंपल थिंग आसा. आतां बोट येता व्हडली म्हणटात पळय. बोट येता हाच्या पयलीं कितें जाल्या, हांचे टर्मिनल्स व्हडले जाल्या. कळ्ळें न्ही. सो वन्स यू हॅव बीग टर्मिनल्स यू हॅव बीग कॅपेसिटी टू हँडल पीपल. सिटीचे काय ग्रोथ ना. म्हणजे सिटीचें इन्फ्रास्ट्रक्चर थंयच आसा. सो सिटी डजंट हॅव कॅपेसिटी. बट हांचे टर्मिनल वाडले जाल्या खातीर तांची टर्मिनलाची कॅपेसिटी वाडल्या. इफ यू सी लॉट ऑफ न्यू बिल्डींग, ताचेर वयर सगळो शेप चेंज जाला. वॉट इट वॉज इन 2022. टर्मिनल व्हडलो जाला, तांची कॅपेसिटी वाडल्या. नाव दे वॉन्ट अ बीग बोट. कळ्ळें न्ही. सो फर्स्ट थिंग आय हॅड रिक्वेस्टेड, म्हणजे इफ आय वॉज इलेक्टेड इन 20, आय वूड हॅव आस्क्ड द गव्हर्मेंट टू फ्रीज इट एट दॅट. खंयची लेवल आसा पळय थंय फ्रीज कर एंड एड्रेस ऑल द इश्यूज ऑफ पणजी.
कळ्ळें सी गव्हर्मेंट सांगता आमकां रेवेन्यू जाय म्हणून पण तांणी रेवेन्यू कलेक्ट करूंक ना कॅसिनोज कडल्यान 300 कितलो तरी कोटी ड्यू आसा अशें आयकपा येता. हांव म्हणटा तो पणजेक हे सगळे इश्यूज एड्रेस करपाक पयलीं दिया. तांचे फॉर एग्जाम्पल एक आयडिया आसा आतां हे CCPंतल्यानूच सगळें करपाक येतलें अशें ना. गव्हर्मेंटाचें कॉपरेशन लागतलें तांकां रेवेन्यू मेळटा न्ही तुमी तांचें लोडींग खंय तरी भायर करा. गेट डॅम इन अ बस थंय डायरेक्ट लोडींग करूं नाका. थंय ट्रॅफीक इश्यू जाता, पार्किंग इश्यू जाता, टॅक्सीवाले थंय सगळे पार्क करता. तो मल्टी स्ट्रक्चर पार्किंग वाड्या न्ही मिनिस्टर आनी MLA लोकल ताका कॉन्फ्लिक्ट ऑफ इंट्रस्ट आयला म्हणून तो कॅसिनोन रावपा खातीर जे लोक येता ते ट्युरिस्ट म्हणून रावता न्ही हॉटेलांनी तो आपली 12 मजली हॉटेलां बांदपाक लागला मिरामार रेजिडेन्शियल एरियान. सायडीक आसा धाकटी घरां, बाजूक आसा 12 मजली हॉटेल. मिनिस्टराचे क्लियर कॉन्फ्लिक्ट ऑफ इंट्रस्ट कळ्ळें न्ही. पण तुमकां मल्टी स्ट्रक्चर पार्किंग बांदपाक येना. थंय जुंता हावज आनी PWD गॅरेज आशिल्ले थंय यू कूड हॅव डन सम स्मार्ट पार्किंग सिस्टम वीथ हायड्रॉलिक्स बी हाय डेन्सिटी पार्किंग मार्केट लागीं आसा. सो ऑल दीस इश्यूज आर देर एंड दे वी नीड टू एड्रेस दीस. पण हे इश्यू सॉल्व करपाक थंय मनीस असो वचचो पडटलो who will be thinking about this issue. Not one if media ask answers, why are you asking me? Ask MD, ask this one. ताका CCP विचारले ते म्हणटा आय एम कंट्रोलिंग इट काय म्हणपाक लागलो. पुताक मेयर केला. असल्या मनशाक जर तुमी थंय त्या पोजिशनार घालपाक लागले जाल्यार हे एड्रेस जावचें ना एंड दीस वील कीप ऑन पायलींग कळ्ळें न्ही. आनी व्हडल्यो टर्मिनल आयल्या आनी व्हडल्यो बोटी येतल्यो विथ पेंजीम कॅनॉट हँडल. So all these issues you have to address them and for that you need correct people there. म्हणून आम्ही हा ऑप्शन दिला आणि आय एम कॉन्फिडंट पीपल विल सपोर्ट. सो तुम्ही म्हणतात की काढू शकना जाल्यार एटलिस्ट फ्रीज तरी करू ना शकता. काढू शकना नाही काढप का काडप ना इज अ सेपरेट इशू. पयली फ्रीज करा म्हणटा हांव लेवल कळ्ळें न्ही. ते इजिली करपाक येता न्ही. गव्हर्मेंट म्हणटले आमी काडूं शकना इतले सगळे आमची इंडस्ट्री टुरिजम इंडस्ट्री सगळी कॅसिनो ड्रिवन केल्या कळ्ळें न्ही. लायक गोंयान जी विमानां येता ऑर हॉटेल इंडस्ट्री सगळी कॅसिनो ड्रिवन जाली आतां कळ्ळें न्ही. म्हणून ते काडूं शकना म्हणत आसात पण तुका फ्रीज करपाक फ्रीज एट करंट लेवल कळ्ळें न्ही. फ्रीज म्हणजे कितें नो न्यू ग्रोथ. पणजेन तरी आनी ही लेवल पयली फ्रीज करा हाका चड टायम लागना न्ही कळ्ळें. दॅट इज कमिटमेंट फ्रॉम द गव्हर्मेंट दॅट डोंट इन्क्रीज इट फर्दर. आनी मागीर ते काडूं शकता कितें करचें पडटलें काडपाक हो सगळो एड्रेस मागीर करपाक येता. ना जाल्यार ही ग्रो जायत वता कळ्ळें न्ही. आनी फुडें वी द प्रॉमिनेड मायट चेंज तो आमकां रिवरूच दिसना अशें जावपाक आसा. बट CCP डज हॅव पॉवर. ना CCP डजंट हॅव. CCP हॅज ओनली रिलेटेड टू म्युनिसिपल टायप इश्यूज रिलेटेड टू पॉवर. फाल्यां जर तांच्यांनी थंय फ्रीज केली जाल्यार CCP कॅन हँडल द इनसायड इश्यू आणि ते सगळे वड करू शकता. पार्किंग ते सगळे जाग्यार घालू शकता. खातीर बरोबर वर्क करून कॅन बी एड्रेस रिलेटिवली इजिली. एक्झॅक्ट. पण ताचे खातीर पयली फ्रीज करून लेवल ऑफ वॉट इट इज ऑपरेशनल एट कळ्ळें न्ही. यू कॅन नाव स्टार्ट एड्रेसिंग ऑल दीस इश्यूज. सो बोथ आर टू इश्यूज. बट ते जर केले जाल्यार हांगचे इश्यूज सॉल्व पयली करपाक शकता आनी मागीर तो घेवपाक शकता. CCP कॅन हँडल सम ऑफ दीस इश्यूज. येस. CCPच्या जे हातून पडटा रिवर नेविगेशन आसा डिफरंट डिपार्टमेंट्स येता कॅप्टन ऑफ पोर्ट आसा कळ्ळें न्ही तांच्या हातून थोडे येता. सो देर इज अ ज्युरिस्डिक्शन कॉन्फ्लिक्ट. सो जे सिटीचे रिलेटेड इश्यूज आसा पळय म्युनिसिपल इश्यूज दॅट CCP कॅन हँडल अँड दॅट वी आर प्लॅनिंग टू हँडल. डायरेक्टली करू शकना जाल्यार कलेक्टिवली आपलो आदार दिवू शकता. येस उत्पल बाब थँक्यू सो मच तुम्ही तुमचो टायम दिलो म्हणून. आनीक CCPच्या इलेक्शनाचेर आयज ही चर्चा तशेंच गोंयांतले हेर विशयांचेरय आमी तुमचे कडेन चर्चा केली. तुमचो टायम दिलो म्हणून देव बरें करूं तुमकां. पळयत रावात दी वॉयस फॉर गोंय. थँक्यू. The Voice for Goy.